नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या पगारात 25,000 रुपयांची वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF मध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकत्याच झालेल्या EPF बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा केली आहे। तर या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला आहे। तर त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PF योगदानासाठीची वेतन मर्यादा वाढवणे। तर सध्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाते। तर याच रकमेच्या बरोबरीचे योगदान नियोक्ता देखील देतात। तर नियोक्त्याच्या योगदानापैकी 8.33% रक्कम पेन्शन फंडात वळवली जाते। तर 2014 मध्ये या योजनेत शेवटचा बदल करण्यात आला होता, जेव्हा वेतन मर्यादा 6,500 रुपयांवरून वाढून 15,000 रुपये करण्यात आली होती। तर आता पुन्हा एकदा ही मर्यादा वाढवण्याचा विचार सुरू आहे। तर नवीन प्रस्तावानुसार सरकार PF योगदानासाठीची किमान मूळ वेतन मर्यादा 25,000 रुपये किंवा त्याहून अधिक करण्याचा विचार करत आहे। तर हा बदल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर या बदलामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात मिळणारी पेन्शन आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। तर वाढती महागाई आणि जीवनमान खर्चातील वाढ यामुळे कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची बनली आहे। तर सध्याची 15,000 रुपयांची मर्यादा कालबाह्य झाली असून ती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे। तर विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तर अपेक्षित फायदे जाणून घ्या। वेतन मर्यादा वाढल्याने कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन वाढणार आहे। तर उच्च वेतन मर्यादेमुळे PF खात्यात जास्त रक्कम जमा होणार आहे। तर वाढीव योगदानामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता वाढणार आहे। तर जास्त रकमेवर मिळणाऱ्या व्याजाचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। तर हा बदल केवळ वैयक्तिक पातळीवर महत्त्वाचा नाही, तर सामाजिक दृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। तर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे। तर सरकारने सर्व भागधारकांसाठी चर्चा करून एक सर्वसमावेशक निर्णय घेणे अपेक्षित आहे। तर प्रस्तावाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करणे फायदेशीर ठरू शकते। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।